हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे संडेसोबतच आज खूप काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आज आहे रंगपंचमी, आज आहे विमेन्स डे आणि आजच आहे ICC20ची वर्ल्ड कप संध्याकाळी क्रिकेट मॅच. म्हणजे आज त्रिवेणी संगम आहे, बरोबर आहे. आपल्या विमेन्स डेचा पण सेलिब्रेशन, रंगपंचमीचं पण सेलिब्रेशन आणि आपली टीम इंडिया ही जिंकणारच याचं हे एक सेलिब्रेशन. तर मी कुकरगावांच्या शिट्ट्या द्यायचं काम चाललेलं आहे, एकामागे एक 4 ते 5. आता मी इकडे भटुऱ्यांचं पीठ सगळं मळून घेणार आहे. आपलं साधं गव्हाचं पीठ, थोडंसा मैदा, दही, मीठ हे टाकून आता प्रॉपरली मळून हे मी साईडला ठेवलेलं आहे कणिक भिजवून. तोपर्यंत इकडे हे आपले मस्त जे जुने 90s सॉंग्स आहे हे मी लावलेले आहेत. हे कोणतं गाणं आहे जरा तुम्हीही ओळखून बघा, कारण आजकाल हे गाणे सगळे रिमिक्समध्येच बघतात, पण हे गाणे जे रिअल आहेत ना ते ऐकलं तर वा काय मजा येते. एकदम मस्त सेलिब्रेशन, म्हणजे एक वाईब्सच बदलून जाते आपली. तर सकाळी सकाळी मी हे एक सॉन्ग, आज मुलंही नाही आहेत, म्हणजे आर्या बेबो क्लासेसला गेलं आहे, साऊ झोपलेला आहे आणि खूप शांती आहे, एकदम मस्त. आता मी पटापट माझं आवरून येते आणि आता रंगपंचमी आपण अगोदर आपल्या बाप्पासोबत खेळूया. आता इथे सगळ्यांना अगरबत्ती ओवाळून, दिवा वगैरे लावून आणि मस्त रंगांनी रंगून घेऊया आपण आपल्या बाप्पाला, कारण रंगपंचमी अगोदर यांच्यापासूनच सुरुवात केलेली करावीच लागते. हे बघा, आता सगळे रंगांमध्ये रंगून जाणार माझे देव, हे माझे साईबाबा. ओम साईराम. रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. तुमचा आशीर्वाद आमच्यावर, आम्हा सगळ्यांवरती राहू द्या. काही चुकलं तर आम्हाला माफ करा. आणि आता पटकन मी कस्टर्ड बनवायला घेणार आहे. हे दूध, ही कस्टर्ड पावडर, आता इकडे दूध वगैरे चांगलं तापलं आहे, एक उकळी आली आहे, 3 चमचे कस्टर्ड पावडर मी त्यात टाकणार आणि हे प्रॉपर मिक्स करणार, कारण त्याच्यामध्ये असं लंग्स नको यायला. आणि हे आता मी दुधामध्ये टाकून घेणार आणि हे नुसतं हलवत राहावं लागतं, नाहीतर खालणं लागतंही आणि गठुळ्या पण होतात त्याच्यामध्ये. आणि हे बघा आता मस्त घट्ट झालं आहे हे. आता हे याच्यामध्ये थोडीशी मी साखर टाकणार, खूप नाही टाकायचं कारण खूप गोड पण चांगलं नाही लागत. आणि आता हे मस्त घट्ट झाल्यावर एक उकळी आल्यानंतर ते मी बंद करून देणार आणि थंड होईपर्यंत त्याला हलवत राहणार. आता इकडे आर्या बेबो आल्यात क्लासमधनं आणि आल्या आल्या आता बेबो राणीला साऊला कलर लावायचा, सायकल पण नाही लावायची स्टँडला. आल्या आल्या चालू मस्ती. आता इकडे मी आल्याचे पप्पा बोलले मला जेवायचं, तर मग मी इकडे आपली छोलीची भाजी बनवायला घेतलेली आहे. ही सगळं कांद्याची, आलं लसणाची आणि टमाटर प्युरी आहे. आता तेलामध्ये आपले सगळे घरचे मसाले, जरा लाल मसाला, गरम मसाला, मीठ, हळद आणि हे मस्त आता त्याला छान तळून घेणार. त्याच्यामध्ये छोले टाकून थोड्या वेळ झाकून ठेवणार. आता हे बघा, हे माझं हे ताट कोणाचं असेल बरं? आर्या बेबो, आर्याचे पप्पा नाही, हे माझं स्वतःचं ताट आहे, कारण आज विमेन्स डे आहे म्हणून मग स्वतःलाच एक छोटीशी ट्रीट, कारण आज कोणी मला स्पेशल फील करेल, असं हे करेल ते करेल. हां, आपण स्वतः बेस्ट आपण आहोत असं स्वतःच फील करायला पाहिजे, म्हणून हे आज स्वतःसाठी मी काहीतरी वेगळं केलं आहे आज. आणि आता रंगपंचमी आहे, आर्या बेबूच्या फ्रेंड्स येणार आहे, त्याच्यामुळे मग बाहेरचं जरा धूळ वगैरे आहे जिथे पडलेली, तर ते चला म्हटलं आर्याच्या पप्पांनी गाडी तर बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता तिथे सगळं स्वच्छ करायचं काम चाललं. पण इथे आम्ही डायरेक्ट स्विमिंग पूल करून टाकलेला बेबो आणि सावणे, तर तिथे मस्त खेळायचं काम चाललं. इकडे तिकडे मी पाणी मारते, ते दोघंजणं मस्त मस्ती करताय बस. आणि थोडंसं मलाही दे मध्ये मध्ये अंगावर टाकायला. हे बघा, आर्याचं चाललं आहे इथे असं करू, तिथे तसं करू. आई आणि ह्या दोघांचं हे बघा, काय वेगवेगळे नाटकं आहेत बाबा, खूप. म्हणजे आज दिवसभरात 3 ते 4 वेळेस हे ओले होणार आहेत. हे बघा माझी बेबो.
आता थोड्याच वेळाने आर्याचे बेबूचे फ्रेंड्स पण येतील, त्याच्यामुळे सगळं स्वच्छ व्यवस्थित करून ठेवलेलं बरं. आणि धूळ खूप येते ना, त्याच्यामुळे पाणी वगैरे मारून काढल्यानंतर खूप छान पण दिसतं. आणि आर्या आता सगळी ही तयारी करते तिच्या पद्धतीने. इथे हे कलर्स मांडून ठेवलेले आहेत आणि इकडे ह्या बकेट्स भरून ठेवलेल्या आहेत बलूनने. आल्यानंतर धम्माल असणार आहे आज एकदमच. हे बघ चालू रंगपंचमी. आणि इकडे आता आर्याची फ्रेंड आलेली आहे मायरा. क्रेझी ह्या गोष्टींचा व्लॉग वगैरे खूप. आणि हा मायराचा छोटा भाऊ मातन, त्याला सगळ्यांवरती पाणी टाकायचं आहे, पण माझ्यावरती कोणी टाकलेलं मला चालणार नाही. आता इथे आमची धम्माल मस्ती चालू झालेली आहे. आता ही किती वेळ चालेल, जोपर्यंत त्यांचं मन भरणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी चालणार आहे. ठीक आहे. आणि मुलांना पण अशा सेलिब्रेशन्स पाहिजे असतात, एकत्र येतात, थोडंसं मोबाईलमधूनही बाहेर येतात. केवढी धम्माल, केवढी मस्ती. आणि आता इथे कलरच्या पाण्यामध्ये अक्षरशः डायरेक्ट लोळतानाच. आणि आता हा आर्याचे अजून दुसरा फ्रेंड आला आहे आयान. अगोदर तो इतका लाजणार आणि मग जो स्टार्ट होणार विचारायलाच नको. हे बघ फुल मस्ती टाईम ऑन आहे आमचा, फुल. मजा असते. अरे मला म्हणे गावात आपण तो याचा फुल घेऊन येऊ, प्लास्टिकचा फुल. उड्या माराल तर माराल. आणि आठवणी कुठेतरी त्यांच्या मेमरीमध्ये फिट होत आहे की नाही. हॅपी मोमेंट्स जे म्हणतो ना आपण, म्हणतो मोठं झाल्यानंतर आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही असं केलं तसं केलं, म्हणजे हेही आज एक आठवण आहे. आणि ही एक छोटू बाई तिकडे पाणी ओढते, पण इकडेच आमचे डोळे असे ब्लिंग ब्लिंग होत आहे लगेच. हे बघा मम्मीचं तू ओलं होणे, तू खेळणे आणि कपडे बदलायचं काम इकडे चालू. आणि इकडे गाडीवरनं भांडणं करतात हे दोघं. अरे साऊथ थोडा तो घेऊन नाही जाणार. आणि ही आता आमची छोटीशी मॅगी पार्टी चाललेली आहे, कारण आता सगळेच ओले होऊन आले, आंघोळी झाल्या सगळ्यांच्या. आणि आता मस्त गरम गरम मॅगीचा आस्वाद घेताना. त्याच्यानंतर त्यांचं काय आईस्क्रीम पार्टी चालली आहे मुलांची सगळ्यांची. आणि हे ब्लॉगिंग बेबोने केलेलं आहे, त्याच्यामुळे मोबाईल तर फारच इकडे तिकडे हल्ला जातो आहे. तो कोण काय करतो आहे कोण काय नाही सगळंच सांगायचं काम चाललेलं आहे. आणि इकडे ब्लॉगला ब्लॉग एकमेकाला टक्कर होते यांची, कारण ह्या ब्लॉग बेबो आणि मायरा ह्या दोघींनी केलेला आहे. यांचे स्पेशल ब्लॉग मी उद्या टाकेल. त्यांनी अजून काय काय शूट केलेलं आहे ना, मी हे उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेल. तुम्ही बघा, एवढीशी मुली आहेत ह्या दोघीही, पण त्यांनी इतकं सुंदर ब्लॉगिंग केलेलं आहे ना. आणि इथे आल्याचे पप्पा त्यांच्या फ्रेंड्स सुंदर रंगपंचमी खेळून आलेले आहेत. बाबा पूर्ण छोटीशी गायिका आमची गाणे म्हणताना.
इथे आयान त्याचा गॅदरिंगचा डान्स करून दाखवत आहे सगळ्यांना. मस्त मस्त मजा मारून झालेली आहे. थोडंसं नाईट आउट सारखं त्यांनी सगळे लाईट वगैरे बंद करून दिलेले आहे आणि इथे बेबचं मस्ती काही संपेना. तर आपल्या दिवसाचा एंड तर खूप छान होता आहे आज, कारण आपली इंडियन टीम ही T20 वर्ल्ड कप मॅच जिंकलेली आहे 2026. तर खूप खूप शुभेच्छा माझ्या सगळ्या भारतीयांना आणि माझ्या वर्ल्ड कप जिंकलेल्या ह्या टीमला. तर चला मग भेटूया अशा छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. गुड नाईट, बाय.